नमस्कार. छान असे मस्त कांदा पोहे बनवण्याची तयारी चालू केलेली आहे. असे झणझणीत छान टेस्टी कांदा पोहे. हे बघा, त्यासाठी पोहे भिजवून ठेवलेले आहेत एकदम छान. आणि छान अशी बारीक कोथिंबीर कापलेली आहे. इकडे मस्त शेंगदाणा तळून घेतलेला आहे. इकडे पहा, जिरे, मोहरी, हळद हे साहित्य घेतलेले आहे. आणि इकडे छान तेल टाकून त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता हा टाकलेला आहे छान. आणि आता तो परतून घेतोय मस्त. तसा गोल्डन सोनेरी कलर छान होईल तेव्हा मस्त आपण त्यात हे साहित्य टाकणार आहोत. त्यामध्ये जिरे, मोहरी, हळद. कांदा छान परतल्यावर जिरे, मोहरी, हळद, तळलेले शेंगदाणे, मग हे भिजवलेले पोहे त्यात टाकून वरून छान बारीक कापलेली अशी कोथिंबीर आपण टाकणार आहोत. कांदा छान असा गोल्डन कलरमध्ये आता परतून घेतोय आपण. ही आपली घरगुती रेसिपी आहे. आई सांगते तसं बनवतो मी इकडं. हे पण इकडं आई मस्त पेपर वाचते आणि ती वाचता वाचता मला रेसिपी सांगते, मी बनवतोय तसं. छान असा आता कांदा आपला छान भाजतोय. हे बघा, छान फ्राय झालेला एकदम गोल्डन कलरमध्ये. आणि आता छान याच्यामध्ये पोहे ॲड केलेले आहेत. आता कांदा, पोहे, मिरची. आपण हे बाकीचे आयटम जरा थोडे नंतर टाकणार आहोत. हे थोडे वेगळ्या स्टाईलचे पोहे आहेत माझे. आता यात मी जिरा, मोहरी ॲड केले आणि हे टाकले. ह्याच्यामध्ये मस्त आधी तळून घेतलेले शेंगादाणे छान. शेंगदाणे टाकलं, ह्याला घेतलं, परत मिक्स करून शेंगदाणे येत गेले. तुम्ही म्हणताल हे पोहे असे काय बनवले, पण हे थोडे वेगळ्या पद्धतीचे पोहे आहेत. हे मी थोडी माझी ओन रेसिपी, स्वतःची रेसिपी अशी मी. ही कांदा पण असा काही जास्त जाळून नाही भाजला मी. आणि मग हे वर टाकायची त्यामध्ये छान अशी कोथिंबीर. हे बघ, झाले हे छान तयार. घरच्या घरी एकदम झटपट बनवलेले पोहे.